पावसाने भिजलेल्या त्या रात्री शहराच्या गल्ल्यांमध्ये गुन्हेगारीचा अंधार इतका पसरला होता की सत्य आणि खोट्याच्या सीमाही धुसर झाल्या होत्या. आणि त्या अंधारातून उगम होतो एका धाडसी पोलिसाचा, जो न्यायासाठी आपल्या प्राणालाही पणाला लावायला तयार असतो. पण प्रश्न इतकाच आहे, जेव्हा न्याय मिळवण्यासाठी कायदाच रक्षकांना मोडावा लागतो, तेव्हा नायक कोण आणि खलनायक कोण? ही आहे शौर्य, सूड आणि सत्याच्या शोधाची एक रोमांचक गोष्ट. जेव्हा प्रत्येकाकडे आपापली कहाणी असते, तेव्हा कोणावर विश्वास ठेवायचा? आज आपण उलगडणार आहोत या सस्पेन्स थ्रिलरचा शेवट, अर्जुनची कहाणी, मॅक्स. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण नुकतंच रिलीज झालेली धमाल मूवी मॅक्स हिला एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला बरेच गुंड दिसतात, जे मिळून अर्जुन नावाच्या एका माणसाला मारायला जातात. पण तेव्हा अर्जुन त्या सर्व गुंडांच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या मनात जराही भीती नसते. तेवढ्यात अर्जुन एक मोठा धमाका करतो आणि इथून कथा 12 तास मागे जाते. यानंतर आपल्याला 2 मंत्र्यांना दाखवलं जातं, डॅनियल आणि परशुराम. ते दोघं 2000 कोटीच्या घोटाळ्याबद्दल चर्चा करत असतात. त्या घोटाळ्यात त्यांच्या मुलांचा म्हणजेच मायकल आणि वीराचा देखील हात असतो. इथे डॅनियल मायकल आणि वीराला सांगतो की आपल्या प्लॅन बद्दल शिव नावाच्या एका पत्रकाराला सगळं कळलं आहे. तो कुठे काही बोलायच्या आधी त्याला संपवायला पाहिजे. डॅनियलचं हे ऐकून मायकल आणि वीरा लगेच शिवला मारायला निघतात. तिथेच दुसरीकडे डॅनियल आणि परशुराम चिडून 3 आमदारांना मारून टाकतात, कारण त्यांनी निवडणुकीत त्यांना साथ देण्यास नकार दिला होता. यानंतर आपण गनी नावाच्या एका मोठ्या गँगस्टरला पाहतो. मायकल आणि वीरा शिवला मारायला गनीची मदत घेतात. गनी देखील बऱ्याच काळापासून त्यांच्यासाठीच काम करत असतो, म्हणून मग गनी, मायकल आणि वीरा मिळून शिवचा खून करतात. इथे आपल्याला नरसिंह नावाचा एक गुंड देखील दिसतो. नरसिंह हा देखील डॅनियलसाठी काम करत असतो आणि डॅनियलच्या सांगण्यावरूनच तो कुणाचाही खून करतो. रात्री आपण एका पोलीस स्टेशनमध्ये रावणन नावाच्या कॉन्स्टेबलला पाहतो. त्या स्टेशनमध्ये कोणताही ऑफिसर आपलं काम नीट करत नव्हता. तेव्हा रावणन सर्वांना सांगतो, उद्या आपल्याकडे अर्जुन नावाचे नवीन इन्स्पेक्टर येणार आहेत, जे खूप प्रामाणिक आणि स्ट्रिक्ट आहेत. त्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून त्यांची खूप वेळा बदली झाली आहे. हे ऐकून सर्व ऑफिसर घाबरतात. यानंतर आपल्याला दास नावाचा एक कॉन्स्टेबल दिसतो, जो खूपच अडेलटू स्वभावाचा असतो आणि कुणाचंही सहज ऐकत नाही. थोड्या वेळाने अर्जुन शहरात येतो आणि कारने आईसोबत घरी जात असतो. दुसरीकडे आपल्याला गनीला देखील दाखवलं जातं. गनीला मायकल आणि वीरा यांच्याबद्दल चिंता वाटत होती, कारण जेव्हा गनी त्या रिपोर्टरला मारत होता, तेव्हा मायकल आणि वीराने त्याचा व्हिडिओ काढला होता. गनीला भीती वाटत होती की जर हे दोघं पोलिसांच्या हाती लागले तर गनीही पकडला जाईल. म्हणूनच गनी आपल्या माणसांना मायकल आणि वीराचा माग काढायला पाठवतो. इतक्यात रावणन आपल्या एका ऑफिसरसह रस्त्यावर पेट्रोलिंग करत असतो. तेव्हा एका मुलीचे आई वडील येऊन रावणनला सांगतात की आमची मुलगी संध्याकाळपासून गायब आहे आणि तिची तेव्हापासून काहीच माहिती मिळाली नाही. त्यावर रावणन त्यांना सांगतो, तुम्ही लगेचच जाऊन पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवा, तुमची मुलगी नक्की सापडेल. ते आई वडील तिकडून निघून जातात. अर्जुनची कार तिकडे येऊन थांबते. अर्जुन रावणला आधीपासूनच ओळखत असतो. अर्जुन रावणला म्हणतो, मी उद्यापासून ड्युटी जॉईन करतो, आणि हळूहळू गप्पा मारून तिकडून निघून जातो. पण त्याच वेळी मायकल आणि वीरा त्यांची कार जोरात येऊन पोलीस बॅरिकेड फोडते आणि एका झाडाला जाऊन धडकते. तेव्हा मीना नावाची एक महिला पोलीस ऑफिसर त्यांना अटक करायला जाते, पण ते दोघं खूपच दारू पिऊन नशेत असतात. नशेमुळे ते मीना हिच्या इज्जतीवर हात टाकतात. हे सगळं पाहून अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन त्यांना चांगलंच मारतो आणि फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो. पण त्यांना जेलमध्ये टाकताना पोलीस स्टेशनमधले सगळे ऑफिसर आतून खूप घाबरलेले असतात. तेव्हा दास अर्जुनला म्हणतो, सर, तुम्ही हे चुकीचं करत आहात. जर ही गोष्ट मंत्र्यापर्यंत गेली तर तो आपल्याला ठार मारेल. सगळे ऑफिसर अर्जुनला समजावत राहतात, पण अर्जुन आपला निर्णय बदलत नाही. अर्जुन घरी गेल्यानंतर सर्व ऑफिसर आपसात चर्चा करतात. दास रावणला म्हणतो, अर्जुन, मला थोडा वेळासारखं वाटतोय, त्याच्यामुळे आपण सगळे अडचणीत येऊ. दुसरीकडे जेलमध्ये बंद असताना सुद्धा मायकल आणि वीरा एकमेकांशी भांडत असतात. त्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नव्हतं. काही वेळाने सगळे ऑफिसर एक एक करत आपल्या घरी निघून जातात आणि शेवटी फक्त रावणन पोलीस स्टेशनमध्ये राहतो. पण रावणनच्या बायकोची तब्येत बिघडल्यामुळं तोही शेवटी पोलीस स्टेशन बंद करून घरी निघून जातो. यानंतर अर्जुन आपल्या आईसोबत आपल्या मित्र मोहनच्या घरी जातो. मोहन एक डॉक्टर असतो आणि त्याने नुकतंच हॉस्पिटल जवळ नवीन घर घेतलं असतं. मोहनच्या निघून गेल्यानंतर अर्जुन आणि त्याची आई आता त्या घरात राहायला येतात. रात्री काही तासांनी सगळे पोलीस ऑफिसर परत पोलीस स्टेशनमध्ये येतात ड्युटी करण्यासाठी आणि त्यांना जेलचं दार तुटलेलं दिसतं. तसंच मायकल आणि वीरा दोघंही जेलमधून गायब असतात.
हे सगळं बघून ऑफिसर खूप घाबरतात आणि लगेचच त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करतात. थोड्याच वेळात त्यांना मायकल आणि वीराचे शव सापडतात आणि त्यांना मारण्यात यूज केलेला वेपनही. हे पाहून सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात आणि कोणालाच काही समजत नाही की त्यांना मारणारा आहे तरी कोण. तेव्हा दास रावणांवर रागवत विचारतो, तुला ठाण्याबाहेर जायला कोणी सांगितलं होतं? यावर रावणन म्हणतो, माझी बायको अचानक आजारी पडली म्हणून मला घरी जावं लागलं. त्यानंतर दास सगळ्यांना सांगतो, आपण हे सगळं अर्जुनवर ढकलू, कारण अर्जुननेच तर त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. दास लगेचच अर्जुनला फोन करून स्टेशनवर बोलावतो. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि त्या दोघांचे मृतदेह पाहतो. तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. यानंतर अर्जुन सगळ्या प्रकाराचा विचार करू लागतो आणि त्याला वाटतं की कदाचित मायकल आणि वीराने एकमेकांशी भांडताना एकमेकांना मारून टाकलं असावं. अर्जुन त्यांच्या मृत्यूची FIR लिहायला जातो, पण सगळे त्याला थांबवतात, कारण जर FIR नोंदली गेली तर मंत्री त्यांना ठार मारतील असं सगळ्यांचं म्हणणं असतं. सगळ्यांनी खूप विनंती केल्यावर अर्जुन थांबतो, पण थोड्याच वेळात मंत्र्यांचे गुंड पोलीस स्टेशनवर हल्ला करायला येतात. त्यांना मायकल आणि वीरा जेलमध्ये असल्याचं समजलेलं असतं. तेव्हा सगळे गुंड ऑफिसरवर हल्ला करतात, पण अर्जुन एकामागून एक सगळ्या गुंडांना मारून पडून लावतो. याच वेळी एक गुंड नरसिंहाला फोन करतो आणि सांगतो की मंत्र्याच्या मुलांना एका नवीन इन्स्पेक्टरने जेलमध्ये टाकला आहे. हे ऐकून नरसिंह संतापतो. तो लगेच पोलीस स्टेशनवर कॉल करतो. अर्जुन तो कॉल उचलतो. अर्जुनचं नाव ऐकून नरसिंहही घाबरतो, कारण त्यांची आधीही 1-2 वेळा झटापट झाली होती. नरसिंह अर्जुनला धमकावत म्हणतो, माझ्या मुलांना सोडून दे, नाहीतर मी तुला पाहून घेईल. त्यावर अर्जुन म्हणतो, मी तर त्यांना पकडलंच नाही. हे ऐकून नरसिंह चक्रावतो. यानंतर अर्जुन ठरवतो की मायकल आणि वीराच्या मृतदेहांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, जेणेकरून कुणालाही काही समजणार नाही. अर्जुन सगळ्या पोलीस स्टेशनच्या वाटांवर नजर टाकतो आणि पाहतो की स्टेशनच्या मागे एक मोठं जंगल आहे. तेव्हा अर्जुन सगळ्यांना सांगतो, आपण या दोघांच्या लाश कारमध्ये ठेवून कारचा अपघात घडवून आणू, म्हणजे सगळ्यांना वाटेल की त्यांचा मृत्यू अपघातात झालाय. मग अर्जुन सगळ्यांना आपला प्लॅन समजावून सांगत असतो. तेवढ्यात त्याला कमिशनरचा फोन येतो. कमिशनर अर्जुनला विचारतो, तू मंत्र्यांच्या मुलांना जेलमध्ये का ठेवलं आहेस? त्यांना लगेचच सोड. यावर अर्जुन खोटं बोलतो, मी त्यांना बऱ्याच आधी सोडून दिलं होतं. कमिशनरचं समाधान करण्यासाठी अर्जुन त्याला जेल आणि पोलीस स्टेशन मधले सगळे रूम दाखवतो. त्याआधीच ऑफिसर्सनी खुनाचे सगळे पुरावे साफ केलेले असतात. तरी सुद्धा कमिशनरला काहीतरी गडबड आहे असं वाटतं, कारण तो अर्जुनला चांगलंच ओळखत असतो. मग कमिशनर नरसिंहाला फोन करून सांगतो, कदाचित ते दोघं जेलमधून पळाले असावेत, कारण आत कुणीही नाही. यावर नरसिंह म्हणतो, अर्जुन नक्कीच आपल्याला फसवत आहे. आपल्याला सत्य शोधण्यासाठी रूपाला पाठवायला हवं. रूपा ही एक क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होती, जिला मंत्र्यांसाठी काम करायला लावले होते. दुसऱ्या बाजूला ऑफिसर दोघांच्या लाश पार्किंग लॉट मध्ये घेऊन जातात. तेवढ्यात बाईक रायडर्सची एक गँग पोलीस स्टेशन भोवती चक्कर मारते आणि निघून जाते. हे पाहून रावणन अर्जुनला सांगतो, ही बाईक गँग रूपाची आहे आणि याचा अर्थ रूपा लवकरच इथे तपासासाठी येणार आहे. हे ऐकून सगळे ऑफिसर घाबरतात, पण अर्जुन मात्र शांत असतो. शेवटी रूपा पोलीस स्टेशन मध्ये येते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून तिला लगेचच कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. रूपाला तिथे रक्ताचे थोडेसे डागही सापडतात, त्यामुळे तिचा संशय पक्का होतो. रूपा ते रक्ताचे डाग आपल्या बुटांवर घेते, जेणेकरून नंतर त्याचा DNA टेस्ट ती करू शकेल. पण बाहेर पडण्याआधी अर्जुन तिला गप्पा मारण्यात गुंतवतो आणि तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू होतो. रूपा जेव्हा बाहेर जाते तेव्हा पावसामुळे तिच्या बुटावरील रक्ताचे डाग धुवून जातात. खरं तर अर्जुनने आधीच पावसाची शक्यता पाहिलेली असते, म्हणूनच त्याने रूपाला अडवून ठेवलेलं असतं. नंतर नरसिंह रूपाला फोन करून विचारतो, तुला जेलमध्ये मंत्र्यांचे मुलं सापडले का? रूपा म्हणते, जेलमध्ये कोणीच नाही, पण तिथे रक्ताचे काही डाग सापडले. कदाचित ते मंत्र्यांच्या मुलांचे असू शकतात. पण रूपा अजून निश्चित काही सांगू शकत नव्हती. मग रूपा आपल्या माणसांना पोलीस स्टेशन बाहेर लक्ष ठेवायला सांगते. इकडे अर्जुन त्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करत असतो. तेवढ्यात गोविंद नावाचा एक पोलीस ऑफिसर पोलीस स्टेशन मधून पडण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुन त्याला पकडतो. त्याच वेळी रूपा गनीकडे जाऊन सांगते, अजूनही मंत्र्यांच्या मुलांचा काही पत्ता लागत नाही, म्हणजेच ते पोलीस स्टेशन मध्ये कुठेतरी लपवले गेले असावेत. हे ऐकून गनी आपल्या लहान भावाला रेड्डीला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वीरा आणि मायकलला आणायला सांगतो. इकडे अर्जुन गोविंदचा मोबाईल तपासत असतो आणि त्यात त्याला समजतं की गोविंद गनीसाठी काम करत होता. गोविंदने गनीला मेसेज करून सांगितलं होतं की वीरा आणि मायकल जेलमध्ये आहेत, पण गोविंदने अजूनही गनीला त्यांच्या मृत्यूबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन गोविंदला एका खोलीत बंद करून टाकतो. दुसऱ्या बाजूला रेड्डी आपल्या माणसांसोबत पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यासाठी येत असतो. इकडे अर्जुन दासला सांगतो, तू गाडीत बसून काही वेळासाठी रेड्डीचं लक्ष विचलित कर,
जेणेकरून मला त्या दोघांच्या, वीर आणि मायकलच्या शवांना ठिकाणी लावण्यास वेळ मिळेल. त्याचबरोबर अर्जुन श्याम नावाच्या एका ऑफिसरला सांगतो, तू वीर आणि मायकलची गाडी जंगलाच्या रस्त्याने एका पंक्चर शॉपवर घेऊन जा. मग अर्जुनच्या सांगण्यावरून दास आपली कार घेऊन रेड्डीच्या माणसाचं लक्ष वेधायला सुरुवात करतो. श्याम येऊन अर्जुनला सांगतो, जंगलात एक जुना लाकडी पूल आहे आणि तो ओलांडणं खूप अवघड आहे. तेव्हा अर्जुन स्वतःची गाडी हळूहळू त्या पुलावरून पार करून घेऊन जातो. पूल ओलांडल्यानंतर श्याम गाडी घेऊन पंक्चर शॉपकडे निघून जातो आणि अर्जुन लवकरच पोलीस स्टेशनमध्ये परततो. मात्र रस्त्यात काही गुंड अर्जुनवर हल्ला करतात, पण अर्जुन त्यांना जोरदार मारतो. इकडे दासला रेड्डी आणि त्याचे गुंड चारही बाजूने घेरतात. रेड्डी दासला मारणारच असतो. तेवढ्यात अर्जुन तिथे पोहोचतो आणि रेड्डीसह सगळ्या गुंडांना मारून पडवतो. या झटापटीत सोनू नावाचा एक गुंड अर्जुनच्या गाडीत लपतो. मारहाणीमुळे रेड्डीची हालत फारच वाईट होते. इतक्यात गनीचा फोन रेड्डीला येतो, पण अर्जुन तो फोन उचलतो आणि संतापात म्हणतो, माझ्याकडे ते दोघंही नाहीत आणि पुढच्या वेळी तुझ्या माणसांना पाठवलंस तर तुलाही ठार मारून टाकेन. दुसरीकडे रूपा वीरा आणि मायकलच्या गाडीचं लोकेशन ट्रॅक करून त्या पंक्चर शॉपवर पोहोचते. तिथं श्यामनं ती गाडी ठेवली होती. अर्जुनला आधीच माहिती असतं की रूपा गाडीचं लोकेशन ट्रॅक करणार, म्हणून तो हे सगळं पोलीस स्टेशन पासून दूर ठेवायचा प्लॅन करतो. इकडे दास आणि रावणन त्या दोघांच्या शवांचा शोध घेत असतात. तेव्हा दास सांगतो, मी चुकून त्यांची बॉडी त्याच गाडीच्या डिक्कीत ठेवली आहे. हे ऐकून सगळे घाबरतात आणि लगेचच अर्जुनला जाऊन ही माहिती देतात. इकडे गनी, रूपा आणि नरसिंह विचार करत असतात की गाडी जर पंक्चर शॉपवर आहे तर वीर आणि मायकल कुठे गेले. त्यांना अजिबात कल्पना नसते की त्यांचे शव गाडीच्या डिक्कीतच आहे. मग अर्जुन दासला सांगतो, तू त्या पंक्चर शॉपवर जा आणि रूपा व तिच्या माणसांवर लक्ष ठेव. दुसरं आईवडिलांना दाखवलं जातं, जे दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या सीमाच्या बेपत्ता होण्याचा रिपोर्ट दाखल करायला आलेले असतात. तेवढ्याच सीमाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडते. यावेळीच रावणनची बायको त्याच्या जवळ येते. ती सीमाच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने खूप दुःखी होते. मग ती त्या दोघांना स्वतःसोबत रावणनच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यासाठी घेऊन जाते. थोड्या वेळाने गनी आणि रूपा त्या पंक्चर शॉपच्या मालकाला विचारतात, तुम्ही त्या कारमधून कोणाला बाहेर पडताना पाहिलं का? यावर त्या शॉपवाल्याला काहीच माहिती नसते. दुसरीकडे दास तिथे शांतपणे बसून सर्वांवर लक्ष ठेवत असतो आणि त्याच वेळी फोनवर सगळी माहिती अर्जुनला देत असतो. तेव्हा रूपा गनीला म्हणते, आपल्याला अर्जुनला मारण्यासाठी त्याला पोलीस स्टेशन बाहेर आणावं लागेल. त्यासाठी आपल्याला इतर पोलिसांच्या कुटुंबांनाही पकडावं लागेल. ही गोष्ट जेव्हा अर्जुनला कळते तेव्हा तो आपल्या ऑफिसर्सना सांगतो, तुमच्या पॅरेंट्सला फोन करून सांगा की त्यांनी घरातून बाहेर निघून जावं. सर्वजण तसंच करतात. यानंतर आपण अर्जुनच्या आईला बघतो, चिका खोलीत झोपलेली असते. तेवढ्यात काही लोक तिच्या दारावर टकटक करतात. अर्धरात्री दारावर आवाज ऐकून ती खूप घाबरते, पण नंतर खिडकीतून पाहिल्यावर तिला कळतं की काही लोक डॉक्टर मोहनकडे उपचार करून घेण्यासाठी आले आहेत, कारण आधी त्या घरात डॉक्टर मोहन राहत होता. मग अर्जुनही आपल्या आईला सांगतो, तू लवकरच मोहनच्या हॉस्पिटलला जाऊन राहा, जेणेकरून तू सुरक्षित राहशील. दुसरीकडे गोविंदच्या फोनवर एक व्हिडिओ येतो, ज्यात गनीच्या माणसांनी गोविंदच्या बायकोला आणि मुलाला पकडलेलं असतं. हे पाहून गोविंद रडत रडत अर्जुनला सांगतो, ते माझ्या कुटुंबाला मारून टाकतील, सर कृपया त्यांना वाचवा. अर्जुनही कोणाचाही मृत्यू बघू इच्छित नव्हता, म्हणून तो गोविंदचं कुटुंब वाचवण्यासाठी रावणनसोबत गाडीत बसतो आणि जंगलाच्या रस्त्याने निघतो. त्याच वेळी सोनू, जो गाडीमध्ये लपलेला असतो, गनीला मेसेज करतो की अर्जुन गाडीसोबत पोलीस स्टेशन बाहेर निघालाय. रस्त्यात जात असताना अर्जुनला सोनू दिसतो, पण अर्जुन काहीच रिॲक्शन न देता गप्प राहतो. अर्जुन मुद्दाम रावणनसमोर बोलतो, आपण मायकल आणि वीरा यांना मारायला चाललोय. ही गोष्ट सोनू लगेचच गनीला मेसेज करून सांगतो. त्यावर गनी आणि रूपा अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करू लागतात. काही वेळातच अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतो जिथं गोविंदच्या कुटुंबाला गुंडांनी पकडून ठेवलं होतं. तिथं अर्जुन रावणनला म्हणतो, मी इथं तुझी वाट बघतोय, तू लवकर जाऊन मायकल आणि वीराला घेऊन ये. हे ऐकून रावणन तिकडून निघून जातो. गनी रूपाला म्हणतो, तू रावणनचा पाठलाग कर, मी अर्जुनवर नजर ठेवतो. मग अर्जुन गनीला चकवा देऊन गोविंदच्या कुटुंबाला वाचवायला जातो. त्यानंतर अर्जुन दासला फोन करून सांगतो, तू काहीही करून त्या कारमधून लाश काढ आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन ये. हे सांगितल्यावर अर्जुन गोविंदच्या कुटुंबाजवळ पोहोचतो. तिथे बरेचसे गुंड असतात, पण अर्जुन त्या सर्व गुंडांना जबरदस्त मारतो आणि गोविंदच्या कुटुंबाला वाचवतो. यानंतर अर्जुन गनीला एक फोटो पाठवतो, ज्यात तो गनीच्या वडिलांसोबत असतो. हे पाहून गनी खूप घाबरतो. दुसरीकडे रावणन रूपापासून वाचण्यासाठी एका फॅक्टरीत लपतो आणि जेव्हा रूपा आणि तिचे लोक फॅक्टरीत रावणनला शोधत असतात तेव्हाच दास आणि बाकी ऑफिसर त्या कारमधून वीरा आणि मायकलची लाश काढून घेऊन जात असतात. पण सोनू त्यांना लाश घेऊन जाताना पाहतो आणि ही गोष्ट रूपाला सांगायला निघतो. मात्र वाटेत दास आणि इतर ऑफिसर मिळून सोनूला मारून टाकतात. यानंतर गनी पटकन घरी जातो आपल्या वडिलांना पाहायला, जे पूर्णपणे सुरक्षित असतात. हे लक्षात येताच गनीला कळतं
की अर्जुनने फक्त त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तो फोटो त्याला पाठवला होता. मग गनी रुपाला फोन करून सांगतो, तू रावणनला शोध आणि त्याला ठार मार. तेवढ्यात रुपाचे लोक रावणनला फॅक्टरीमध्ये मारायला जातात. पण त्याच वेळी अर्जुन तिथे येतो आणि सर्व गुंडांना मारतो व रावणनला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये येतो. काही वेळाने रावणनची बायको पोलीस स्टेशनमध्ये येते आणि तिथं सगळे लोक पाहतात की रावणनची बायको तर अजिबात आजारी नाही. तिथं रावणनने सगळ्यांना खोटं सांगितल्याचं उघड होतं. रावणनच्या बायकोसोबतच सीमाचे आई वडीलही तिथे येतात, जे अजूनही आपल्या मुलीची वाट पाहत असतात. मग अर्जुन त्यांना वचन देतो की तुमच्या मुलीला शोधून आणेन. रावणनची बायको आणि सीमाचे वडील तिकडून निघून गेल्यावर अर्जुन रावणनला विचारतो, मला माहिती आहे की तू आमच्याशी खोटं बोललास, की तुझी बायको आजारी आहे. खरं तर तूच त्या दोघांना मारलेस ना. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा रावणन सर्वांना खरी गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही पोलीस स्टेशन बंद करून घरी जात होतो तेव्हा मला त्या दोघांच्या कारमधून काहीतरी आवाज ऐकू आले. मी कारची डिकी उघडली तेव्हा त्यात सीमा होती, जिने खूप त्रास सहन केला होता. त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता आणि बहुतेक तिला मारायला चालले होते. सीमाला तडपताना पाहून मी स्वतःला आवरू शकलो नाही आणि तिला लगेचच जवळच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी पाठवलं. नंतर रावणन त्या दोघांना मारण्यासाठी थेट पोलीस स्टेशनमध्ये येतो. पण तिथं ते दोघंही रावणनवर हल्ला करतात. रावणन रागाच्या भरात गोळ्या झाडून त्या दोघांनाही ठार मारतो. रावणनची खरी गोष्ट ऐकून सर्व ऑफिसरच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे गोविंद पोलीस स्टेशन मधून पळून जात असतो, पण अचानक तो गनीच्या हाती लागतो. मग गनीचे लोक गोविंदला जबरदस्त मारहाण करतात. तेवढ्यात गनीला अर्जुनचा फोन येतो. अर्जुन त्याला म्हणतो, तू गोविंदला उगाच का मारतोयस? मी त्याच्या कुटुंबाला वाचवलंय, पण तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवेल? यानंतर अर्जुन त्यांना चॅलेंज करतो, जर तो खऱ्या बापची औलाद असेल तर त्याने समोर येऊन लढावं. हे करून गनी, रूपा आणि नरसिंह प्रचंड संतापात अर्जुनला मारायला निघतात. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन आपल्या ऑफिसरना सांगतो, तुम्ही सगळे इकडून निघून जा, मी एकटा त्यांचा सामना करतो. पण सर्व ऑफिसर अर्जुनची मदत करायला तयार असतात. दुसरीकडे अर्जुन सीमाच्या उपचारासाठी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतो. मग कथा वर्तमानात येते, जिथं सगळे गुंड अर्जुनला मारायला पोलीस स्टेशनवर येत असतात. तेव्हाच अर्जुन एक मोठा स्फोट करतो, ज्यात अनेक गुंड मरतात. इकडे बाकी ऑफिसर पोलीस स्टेशनच्या छतावरून गोळी झाडत असतात. अर्जुन स्वतः एक एक गुंडांना ठार मारतो. नरसिंह दासला मारायला जात असतो, पण अर्जुन वेळीच येऊन दासला वाचवतो आणि नरसिंहासोबतच गनीलाही ठार मारतो. या झटपटीत अर्जुनलाही खूप जखमा होतात. मग पोलीस स्टेशनमध्ये डॅनियल आणि परशुराम येतात आणि अर्जुनवर बंदूक रोखतात व विचारतात, आमची मुलं कुठे आहेत? अर्जुन हसत उत्तर देतो, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, जरा मागे वळून बघा. जेव्हा ते मागे वळतात तेव्हा त्यांना आरशात बरेच ड्रोन दिसतात, जे सर्व काही थेट टीव्हीवर दाखवत असतात. काही वेळातच अनेक पोलीस ऑफिसर आणि मीडिया पोलीस स्टेशनवर येतात. तेव्हा डॅनियल आणि परशुराम यांना त्यांच्या सिनियरचा फोन येतो आणि त्यांना मंत्रिपदावरून काढलं जातं. अर्जुनने त्यांचे सर्व काळे धंदे वरपर्यंत पोहोचवले होते, त्यामुळं त्यांना जेलमध्ये टाकण्यात येतं. रूपालाही या सगळ्यांचा साथ दिल्याबद्दल जेल होते. नंतर जेव्हा मीडिया अर्जुनला विचारते, मायकल आणि वीरा कुठे आहेत? अर्जुन उत्तर देतो, ते दोघं पळून गेले आहेत, पोलीस त्यांना शोधत आहेत. ही गोष्ट कमिशनरला खोटी वाटते. यानंतर अर्जुन सीमाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो. ती आता हळूहळू बरी होत असते. हे पाहून अर्जुन खुश होतो. तेव्हा सीमा म्हणते, मी त्या दोघा गुंडांना कधीच माफ करणार नाही. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, आतापासून ते दोघं कधीच कोणावर अन्याय करू शकणार नाहीत. इथे उलगडतं की अर्जुनने त्या दोघांची प्रेत ऍसिडच्या कंटेनरमध्ये टाकून नष्ट केली होती, ज्याची कोणालाच कल्पना येणार नव्हती. आणि हा चित्रपट इथेच संपतो. आणि शेवटी जेव्हा सगळं संपलं, अर्जुन हॉस्पिटलमध्ये शांतपणे सीमाकडे बघत बसला होता. ज्या शहरात अन्याय करणाऱ्यांना कोणी आव्हान देत नसे, तिथे अर्जुनने एकट्याने उठाव केला. पण प्रश्न एवढाच उरतो, जेव्हा न्याय मिळवण्यासाठी कोणीतरी राक्षसांपेक्षा भयानक होतो, तेव्हा तो नायक असतो की खलनायक? शेवटी अर्जुनने दोन्ही गुंडांना संपवलं. त्यांच्या लाशेही अशा गायब केल्या की जगाला त्यांच्या अस्तित्वाची कुठलीच खूण उरली नाही. कधी कधी न्यायासाठी कायदा मोडावा लागतो, पण त्याची किंमत कदाचित अर्जुनने शहर वाचवलं, पण स्वतःचं माणूसपण हरवलं. कथा संपली की सुरू झाली आहे एका नव्या अर्जुनच्या प्रवासाची.